हॅलो 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 विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? सर्व मजेत? तर MBA-CETचा नुकता स्कोर कार्ड आलेला होता. आता खूप लोकांनी MBA-CETचा पेपर दिला, स्कोर कार्ड बघितले, पण काही अनफॉर्च्युनेट कोणाचे स्लॉट टप आला असेल, कोणाची प्रिपरेशन असेल, तर त्यामुळे काही लोक विद्यार्थी असे असेल किंवा काही विद्यार्थी आपले असे आहेत ज्यांचा स्कोर कमी आला असेल. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? MBA करायचं की नाही, किंवा काही दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आणखी त्यांच्याकडे आहेत, सो दॅट ते एखाद्या चांगल्या आणि रेप्युटेड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. तर या सर्व क्वेरीजसाठी आज मी आलेलो आहे. माझं नाव सूरज चव्हाण आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ रिलेटेड टू द MBA-CET किंवा MBA ॲडमिशन 2025. तर इथे तुम्ही बघू शकता, हेडलाईन आहे मॅट एक्झाम 2025. आता ही मॅट एक्झाम काय असतं? MBA-CETच्या स्कोरवर जसं आपण महाराष्ट्र लेवलमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो, महाराष्ट्र कॉलेजमधले आपण ॲडमिशन घेऊ शकतो, असंच एक आणखी ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे असतं, ती असतं मॅट एक्झाम, मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट. ओके, मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट. तर याच्या अगोदर आपण बघूया की या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली काय काय बघणार आहोत. तर सर्वात आपण बघूया की मॅट एक्झाम काय असतं, या एक्झामचा एक्झाम पॅटर्न काय असतं, एज्युकेशनल एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तुम्हाला या पेपरला बसायचं असेल तर त्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया काय पाहिजे, याचा सिलेबस काय राहील, फी स्ट्रक्चर काय असतं, अप्लाय कसं करायचं आणि काही अदर इम्पॉर्टंट थिंग्स, हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओ थ्रू डिस्कस करणार आहोत. सो या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, सो दॅट ईच अँड एव्हरी डिटेल तुम्हाला या व्हिडिओ थ्रू मिळत राहील. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके, तर बघा मॅट एक्झाम काय असतं, तर हे आहे मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट, मॅट असं त्याला म्हटलं जातं. 1988 पासून हे एक्झाम घेणं सुरू झालेलं आहे आणि याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने अप्रुव्हल दिलं होतं 2003 मध्ये ॲज अ नॅशनल लेवल टेस्ट म्हणून. जसं तुम्ही महाराष्ट्र किंवा आपण जसं नीट बघतो, JEE बघतो, कॅटची एक्झाम आहे, नॅशनल लेवल टेस्ट आहे सर्व, अशीच मॅटला सुद्धा नॅशनल लेवल टेस्ट घोषित करण्यात आलं 2003 मध्ये. हे एक न्यू एज आहे, न्यू एज टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये 600+ बी लेवल स्कूल जे असतात, बी लेवल जे मॅनेजमेंट कॉलेज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. 600+ कॉलेजेस असे आहेत ज्याला आपण मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे मॅथ्स स्कोरवर ॲडमिशन तिथे घेऊ शकतो किंवा तिथे आपण अप्लाय करू शकतो. ओके, फर्दर बघूया. आता याचे जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत, जेव्हापर्यंत तुम्हाला या व्हिडिओची लिंक मिळेल तोपर्यंत याची रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरू झालेलं असेल आणि अप्लाय करायची जी शेवटची तारीख आहे ती आहे 25 मे 2025, जो संडे आहे. आणि याचं जे ॲडमिट कार्ड आहे ते फास्ट प्रोसेस असल्यामुळे ॲडमिट कार्ड तुम्हाला लगेच 3 दिवसाने 28 मे 2025ला 5 वाजता पासून तुम्हाला डाउनलोड करता येणार. याचं 2 पेपर असतात बेसिकली, एक असतो पेपर बेस्ड टेस्ट आणि एक असतो CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट. दोनपैकी कोणत्याही एक्झामला तुम्ही अवेल करू शकता, कोणतेही एक्झाम तुम्ही देऊ शकता. तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये पेपर बेस्ड किंवा ऑनलाईनमध्ये कम्प्युटर बेस्ड दोन्ही पण टेस्ट तुम्ही देऊ शकता. आणि याचा जो पेपर होणार आहे ते होणार आहे 31 मे 2025, दॅट इज सॅटर्डेला. याच्या व्यतिरिक्त फर्दर आपण जाण्या अगोदर थोडंसं आपण इथे बघूया की आमचे जे नवीन बॅचेस आहेत, जे बँकिंग, SSC, रेल्वे, MBA-CET आणि MCA-CET हे सुरू होणार आहेत नवीन सेशनसाठी, दॅट इज 2026 साठी. तर जर तुम्हाला आमच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचेसला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. ते दर्डानगर यवतमाळला आहे. हे ऑफलाईन व्हिजिटसाठी आहे किंवा तुम्ही जर बाहेरगावचे असाल, ऑनलाईन बॅच करायचं असेल, या केसमध्ये तुम्ही या नंबरला कॉल सुद्धा करू शकता, सो दॅट तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन या नंबरवर दिल्या जाईल. ओके, चला बघूया समोर. आता आपण बघितलं इथे काय की अप्लिकेशन तारीख कधीपासून आपण अप्लाय करू शकतो, ॲडमिट कार्ड कधी येणार आणि तुमचा पेपर कधी होणार. सर याचा रिझल्ट कधी येईल, तर याचा रिझल्ट सुद्धा लवकरच येईल तुम्हाला बिफोर 3rd वीक ऑफ जून, 3ऱ्या वीकच्या अगोदर तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. सर याचा रिझल्ट कुठे बघायचा, तर याचा रिझल्टसाठी इथे दिली आहे आपल्याला वेबसाईट. मे बी फॉन्ट कलर थोडासा डिफरंट झाल्यामुळे तुम्हाला हे नसेल विजिबल, तर आय मेन्शन इथे वेबसाईट कोणती आहे. तर ही आहे वेबसाईट
mat.aima.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा तुमचा जो पण स्कोर कार्ड आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता. सर टेस्ट सिटीज कोणत्या आहेत? तर हे जी पेपर बेस्ड टेस्ट आहे आणि कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे याच्यामध्ये डिफरंट टेस्ट सेंटर्स आहेत. वेगवेगळ्या लोकेशनवर तुम्ही टेस्ट देऊ शकता आणि याच्यासाठी जो डिटेल जर तुम्हाला पाहिजे असेल टेस्ट लोकेशन तर यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल? यासाठी तुम्हाला जावं लागेल mat.aima.in या वेबसाईटला. म्हणजे बेसिकली हीच वेबसाईट ती आहे. या वेबसाईटला जाऊन तिथे तुम्ही टेस्ट सेंटर चेक करू शकता. देन मोड ऑफ एक्झाम, जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं मी तुम्हाला आधीच मेन्शन केलं की 2 प्रकारचे पेपर असतात. एक असतो ऑफलाईन पेपर बेस्ड टेस्ट आणि सेकंड असतो ऑनलाईन दॅट इज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला हा सुद्धा पेपर द्यायचा आणि हा सुद्धा पेपर द्यायचा तरी तुम्ही दोन्ही पेपरला सुद्धा अप्लाय करू शकता. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फक्त पेपर बेस्ड टेस्ट द्यायचा आहे तर याची जी फीज आहे ती आहे 2200 2200 रुपये याची फीज आहे. आणि इन केस जर तुम्हाला वाटलं की फक्त कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायचा आहे तरी सुद्धा याची फीज 2200 रुपयेच तुम्हाला राहते. तुम्ही कोणतीही टेस्ट देऊ शकता. पण जर तुम्हाला वाटलं की मला हा पेपर द्यायचा आहे आणि हा सुद्धा पेपर द्यायचा आहे म्हणजे ऑफलाईन मध्ये सुद्धा पेपर द्यायचा आहे आणि ऑनलाईन मध्ये सुद्धा पेपर द्यायचा आहे. जर इंडिव्हिज्युअली आपण गेलो तर 2200 + 2200 म्हणजे 4400 4400 रुपये तुम्हाला पडेल. पण जर तुम्हाला दोन्ही टेस्ट द्यायचं असेल तर इथं तुम्हाला मग डिस्काउंट पडतं आणि हे 2200 आणि ॲडिशनली 1600 असे 3800 रुपये देऊन तुम्ही दोन्ही पण टेस्ट देऊ शकता. यानी काहीतरी इथे 600 रुपयाचं तुम्हाला डिस्काउंट देतात. ओके. आणि याचं काय होतं की एक टेस्ट दिल्यानंतर या स्कोरवर तुम्ही 5 मॅनेजमेंट कॉलेजला अप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही दोन्ही टेस्ट देत असाल तर तुम्हाला बेसिकली एका टेस्टवर तुम्ही 5 इन्स्टिट्यूटला अप्लाय करू शकता. आणि जर तुम्हाला दोन्ही टेस्ट तुम्ही दिल्या तर तुम्हाला ॲडिशनली आणखी 2 कॉलेजेसचे नाव 2 इन्स्टिट्यूटचे नाव तुम्हाला ॲडिशनली असं टाकता येतात. तर असे 7 मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मग तुम्ही फॉर्म भरताना तिथे अप्लाय करू शकता 7 मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला बेस्ड ऑन युअर स्कोर. सर सिलेबस काय आहे? एक्झाम पॅटर्न कसा राहणार? तर मॅट एक्झाम हॅज 5 सेक्शन each with 30 questions. Total 150 questions are to be attempted over 120 minutes. याच्यामध्ये 5 सेक्शन राहणार. लँग्वेज कॉम्प्रेन्शन म्हणजे इंग्लिश 30 क्वेश्चन्स, रिझनिंग आणि क्रिटिकल रिझनिंग 30 क्वेश्चन्स, मॅथमॅटिकल क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 30 क्वेश्चन्स, डेटा ॲनालिसिस अँड सफिशियन्सी याचे सुद्धा 30 क्वेश्चन, इकॉनॉमिक अँड बिझनेस एन्व्हायरमेंट याचे सुद्धा 30 क्वेश्चन. जर आपला एखादा असा विद्यार्थी असेल ज्याने MBA CET प्रिपरेशन केलं पण कुठे ना कुठे काही ना काही कारणास्तव मे बी टाइम मॅनेजमेंट अपुरं त्याला काय म्हणतो व्यवस्थापन किंवा तेवढा नसेल गेला चांगला स्कोर कमी आला असेल तर MBA CET नॉर्मली महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनी MBA CET प्रिपरेशन केली असेल ज्याच्यामध्ये हे 4 सब्जेक्ट झालेलं असेल कवर. ॲडिशनली तुम्हाला काय प्रिपेअर करायचं आहे? इकॉनॉमिक अँड बिझनेस एन्व्हायरमेंट. आणि या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं. जे MBA CET निगेटिव्ह मार्किंग असतं पण मॅटमध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 दॅट इज एका क्वेश्चनला 1 मार्क. पण जर तुमचं आन्सर चुकलं तर 0.25 मार्क्स विल बी डिडक्टेड. 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग. सर अप्लाय कोण करू शकतं? तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे कोण कोण अप्लाय करू शकतं. कोणी पण ग्रॅज्युएट विद्यार्थी असेल तर तो इथे अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएशन कशामध्ये पण चालेल. आणि जर तुम्ही फायनल इयरचे स्टुडंट असाल आणि रिझल्ट तुमचा यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही या टेस्टला अप्लाय करू शकता. राईट. ओके. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की पेपर बेस्ड टेस्ट असतं आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट असतं. तुम्ही एक देऊ शकता, तुम्ही दोन्ही देऊ शकता. इंडिव्हिज्युअली जायचं असेल तर 2200 रुपये पडणार. दोन्ही द्यायचं असेल तर तुम्हाला 3800 रुपये फीज पे करावी लागेल. याची रजिस्ट्रेशन फीज आहे. डॉक्युमेंट्स काय पाहिजे फॉर्म भरताना? ते एकदम सिंपल आहे. तुम्हाला तुमचा एक व्हॅलिड ईमेल ID पाहिजे जो नॉर्मली असतो. पासपोर्ट साईज फोटोग्राफ पाहिजे, सिग्नेचरचा फोटो पाहिजे आणि पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे नेट बँकिंग ATM डेबिट कोणत्याही मोडने तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर याचे काही फीचर्स आहेत. ते फीचर्स याप्रमाणे थोडंसं आपण डिस्कस करूया याच्याबद्दल. तर काय आहे? ही नॅशनल लेवल टेस्ट आहे ॲडमिशन फॉर MBA आणि PGDM प्रोग्राम्स. त्यानंतर मॅथचा कोर्स
हा सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अँड दिल्ली हायकोर्ट ने अप्रूव्ह केलेला आहे मॅथचा स्कोर. 35 इयर्स झाले मॅथ एक्झाम कंडक्ट होण्यापासून. 1988 ला सर्वप्रथम मॅथ एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती. डिफरंट बी लेवल बिझनेस स्कूलमध्ये याचा स्कोर कन्सिडर केला जातो. या टेस्टला तुम्ही फेब्रुवारी, मे, ऑगस्ट आणि डिसेंबर वर्षातून 4 वेळा तुम्ही हा पेपर देऊ शकता. प्रत्येक वेळेस तुम्हाला फीज वेगळी पडेल, पण 4 वेळेस तुम्ही देऊ शकता. आणि जो तुमचा हायेस्ट स्कोर असेल, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे ज्याने 4ही वेळा पेपर दिला, तो फेब्रुवारीमध्ये पण गेला, मे मध्ये सुद्धा गेला पेपर द्यायला, ऑगस्ट आणि डिसेंबर, तर त्याचा 4 एक्झाम मधला जो पण हायेस्ट स्कोर असेल तर त्या बेसवर तो कोणत्याही मॅनेजमेंट बी लेवल मॅनेजमेंट स्कूलला किंवा कॉलेजला अप्लाय करू शकतो. 2 मोडमध्ये पेपर होतो, दॅट वी ऑलरेडी डिस्कस, पेपर बेस्ड आणि कम्प्युटर बेस्ड. कन्सेशन इन रजिस्ट्रेशन फी फॉर कॅन्डिडेट रजिस्टरिंग फॉर 2 एक्झाम, हे पण आपण बघितलं की 600 रुपयाचा डिस्काउंट मिळतो. कॅन्डिडेट कुड अप्लाय इन मल्टिपल ॲडमिनिस्ट्रेशन ऑल्सो, वेगवेगळ्या ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. याचा जो स्कोर व्हॅलिडिटी आहे हा 1 वर्षाचा असतो आणि जो तुमचा बेस स्कोर असतो त्यानुसार तुम्ही मल्टिपल कॉलेजला अटेम्प्ट करू शकता. टेस्टिंग अँड असेसमेंट प्रोसेस CMMI SVC लेवल 3 सर्टिफिकेट आहे आणि जवळपास 2-3 lakhs प्लस स्टुडंट्स याला अप्लाय करतात ऑल ओव्हर इंडिया. ॲडमिट कार्ड कधी येणार हे आपण पहिल्या स्लाइडलाच बघितलं होतं. ॲडमिट कार्ड कसं येणार, ज्याच्यामध्ये काय काय राहतं, नेम राहतं, रोल नंबर राहतं, टेस्ट डेट राहतं, तुमचा टेस्ट सेंटर राहतं, ॲड्रेस राहतं, या सर्व बेसिक डिटेल्स त्यामध्ये मेन्शन केलेले असतात. त्यानंतर लिस्ट ऑफ पार्टिसिपेटिंग मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. आता याच्यामध्ये त्या वेबसाईटवर तुम्हाला लिस्ट पण दिसेल मॅनेजमेंटची, जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती. आता त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे ती चेक करायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू चेक द अप्रुव्हल रिकॉग्निशन स्टेटस ऑफ व्हेरियस प्रोग्राम्स डायरेक्टली फ्रॉम द कन्सर्न अथॉरिटी ऑर इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी. तुम्ही जेव्हा पण अप्लाय कराल तेव्हा तुम्हाला एकदा ते नोटीस चेक करायची आहे की ते ॲडमिशन घेत आहेत की नाही. ॲडमिशन घेत आहेत की नाही म्हणजे तिथं वॅकन्सी बेसिकली आहे की नाही, किंवा त्यांचा कट ऑफ वगैरे काय आहे, किंवा त्यांचं प्लेसमेंट वगैरे काय आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला बेसिकली चेक करायच्या आहे ॲट द टाइम ऑफ अप्लाइंग. ओके. जर तुम्हाला या मॅथ स्कोरबद्दल तुम्ही काही क्वेरीज असेल, तुम्हाला काही डाऊट्स असेल, तर तुम्ही यांच्या ऑफिशियल जे साईट्स आहे, वेबसाईट आहे, मोबाईल नंबर आहे, तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. काही पण तुम्हाला क्वेरीज असेल तर मॅथ ईमेल ID जो आहे तो आहे math@aima.in. या मेल ID ला तुम्ही मेल टाकू शकता जर काही क्वेरीज असेल, किंवा टोल फ्री क्रमांक असतो या नंबरला सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. टायमिंग आहे कॉल करण्याचा तो आहे 9 AM to 5:30 PM. ठीक आहे, आणि मंडे टू फ्रायडे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही डाऊट्स असेल, काही क्वेरीज असेल, तर तुम्ही आमच्या ऑफिसला सुद्धा व्हिजिट करू शकता, आमच्या क्लासला व्हिजिट करू शकता. त्यासाठी तुम्हाला या ॲड्रेसवर यावं लागेल, आणि जर तुम्ही बाहेरगावचे असाल तर तुम्हाला या नंबरला कॉन्टॅक्ट करावं लागेल. आणखी काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या स्कोरला हा जो QR कोड दिला आहे, तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल, तुम्हाला काही डाऊट्स असेल नॉट रिलेटेड टू दिस, असं नाही की फक्त याच एक्झामबद्दल, तुम्हाला काही पण कोणत्याही एक्झामबद्दल डाऊट असेल, मग ते गव्हर्नमेंट असो की मॅनेजमेंट असो, तुम्हाला कोणत्याही एक्झामबद्दल क्वेरीज असेल तर तुम्ही या QR कोडला स्कॅन करा आणि तुम्ही आम्हाला टच करू शकता, आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ॲज आय सेड, आमच्या नवीन बॅचेस सुरू होत आहेत. नवीन बॅचेस जॉईन करण्यासाठी बँकिंग आहे, रेल्वे आहे, MBA CT आहे, MCA CT आहे, इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड आहे. कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर अगेन कॉन्टॅक्ट ऑन दिस ॲड्रेस ऑर दिस नंबर. सो दिस इज ऑल अबाउट मॅथ स्कोर. याचा आणखी एक एक्झाम असतं ज्याला आपण म्हणतो ॲथमा, त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, त्याचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही या व्हिडिओला क्लिक करू शकता आणि त्याची रिलेटेड इन्फॉर्मेशन सुद्धा बघू शकता. तर आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू सो मच. गुड बाय.